Hello friends! Today we are going to discuss one more bridge course activity of English Standard 9th activity number 27. Welcome back to my channel English Winglish. Today's activity is guessing the meaning of unknown words. युझिंग मोबाईलचा वापर करून माहीत नसणाऱ्या शब्दांचा अर्थ आपल्याला गेस करायचा आहे किंवा शोधायचा आहे. मित्रांनो, ऑनलाईन लर्निंगमध्ये मोबाईल आपला चांगला मित्र बनलेला आहे. या मित्राच्या साहाय्यानेच आता शिकणं किती सोपं झालेलं आहे ते आपण आज या ॲक्टिव्हिटीजमधून पाहणार आहोत. सो लेट्स गेट स्टार्टेड. बिफोर स्टार्टिंग द ॲक्टिव्हिटीज लेट्स सी द इन्स्ट्रक्शन्स फॉर यू. काय इन्स्ट्रक्शन्स आहेत पाहूया. यूज इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस केअरफुली. इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस म्हणजेच मोबाईल, लॅपटॉप, नोटपॅड यासारखे डिव्हाइसेस काळजीपूर्वक वापरा. रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड फाइंड द मीनिंग फ्रॉम इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस. इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसच्या साहाय्याने आपल्याला जे पॅसेजेस एक्स्ट्रॅक्ट दिले जातात किंवा जे इंग्रजी शब्द आपल्याला नवीन असतात ते वाचा आणि त्याचे अर्थ शोधा. टेक युजफुल ॲप फॉर डिजिटल डिक्शनरी. डिजिटल डिक्शनरीसाठी जे युजफुल ॲप्स आहेत ते डाउनलोड करा. डाउनलोड गुगल ट्रान्सलेट. गुगल ट्रान्सलेट नावाचं ॲप आहे, ते प्ले स्टोअरमधून डाउनलोड करून घ्या. टाईप करेक्ट स्पेलिंग्स टू गेट करेक्ट मीनिंग. गुगल सर्च करताना कंटेंट शोधायचं असेल किंवा एखादा शब्द आपल्याला शोधायचा असेल, त्याचा अर्थ शोधायचा असेल तर त्यासाठी टायपिंग जे आहे ते व्यवस्थित करा. करेक्ट स्पेलिंग्स टाईप करा. लर्न व्हॉइस टायपिंग ऑल्सो. व्हॉइस टायपिंग शिकून घ्या. व्हॉइस टायपिंग म्हणजे आपण बोलल्यानंतर ॲटोमॅटिकली स्क्रीनवर टाईप होतं आणि आपल्याला सोपं जातं. लर्न गुगल कीबोर्ड टू टाईप फास्ट. फास्ट टायपिंग करण्यासाठी गुगल कीबोर्डचा वापर करायला शिका. लर्न स्क्रीन टच रायटिंग बाय फिंगर in Google Translate to find words in less time. स्क्रीन टच रायटिंगचा वापर करून कमी कालावधीत झटकन आपल्याला माहीत नसलेला शब्द शोधण्यासाठी शिका. सो लेट्स स्टार्ट द ॲक्टिव्हिटी. हाऊ टू फाइंड द मीनिंग्स ऑफ न्यू वर्ड्स. तुम्हाला माहीत नसणारे शब्द कसे शोधायचे डिजिटल डिक्शनरीमध्ये ते आज आपण शिकणार आहोत. So this is the image of digital dictionary. Oxford Dictionary of English हे ॲप तुम्ही तुमच्या गुगल प्ले स्टोअरवर जाऊन डाउनलोड करू शकता किंवा यासारखी दुसरी एखादी चांगली डिक्शनरी इंग्लिश मराठी डिक्शनरी देखील तुम्ही यूज करू शकता. ते ॲप डाउनलोड करू शकता. देर आर मेनी न्यू वर्ड्स फॉर स्टुडंट्स. तुम्ही इंग्रजी शिकता तेव्हा अनेक नवीन शब्द तुमच्यासाठी असतात. ड्यू टू दीज वर्ड्स स्टुडंट्स आर अनेबल टू अंडरस्टँड द मिनिंग ऑफ एक्स्ट्रॅक्ट ऑर पॅसेज. आणि हे नवीन शब्द माहीत नसल्यामुळे आपल्याला पॅसेजचा अर्थ समजत नाही. स्टुडंट्स कॅन यूज मोबाईल डिक्शनरी फॉर दॅट पर्पज. आणि हे नवीन शब्द त्यांचे अर्थ शोधण्यासाठी किंवा ते माहीत करून घेण्यासाठी तुम्ही डिजिटल डिक्शनरीचा वापर करू शकता. Students can download Oxford Dictionary app or any dictionary app in their mobile device. तुमच्या मोबाईल डिव्हाइसवर तुम्ही ऑक्सफर्ड डिक्शनरी ॲप किंवा कुठलंही एखादं चांगलं डिक्शनरी ॲप डाउनलोड करून घेऊ शकता. स्टुडंट्स ऑल्सो डाउनलोड गुगल ट्रान्सलेट ॲप. तुम्ही ट्रान्सलेशन करण्यासाठी तुम्हाला एखाद्या शब्दाचा अर्थ किंवा वाक्याचा पॅसेजचा अर्थ समजण्यासाठी गुगल ट्रान्सलेट ॲप हे देखील डाउनलोड करू शकता. युझिंग ॲप्स स्टुडंट्स कॅन फाइंड करेक्ट मिनिंग ऑफ वर्ड्स. आणि या ॲपचा उपयोग करून तुम्ही शब्दांचे अर्थ शोधू शकता. सपोज वी आर ट्राइंग टू फाइंड आउट द मिनिंग ऑफ वर्ड वर्क. वी कॅन यूज ऑनलाईन डिक्शनरी. सपोज आपल्याला वर्क या शब्दाचा अर्थ शोधायचा असेल तर आपण ऑनलाईन डिक्शनरीचा वापर करू शकतो. तो कसा ते पाहूया. वर्क ॲज नाऊन. वर्क हा शब्द तुम्ही टाईप केला तर तुम्हाला सर्च बॉक्समध्ये
किंवा सर्चिंगमध्ये त्याची डिटेल्स, त्याची माहिती अशी येणार की वर्क हा शब्द नाऊन म्हणून वापरला असेल तर त्याचं मिनिंग असं होतं, ॲक्टिव्हिटी इन्व्हॉल्ड इन मेंटल और फिजिकल एफर्ट डन इन ऑर्डर टू अचीव अ पर्पज ऑर अ रिझल्ट. मेंटल किंवा फिजिकल एफर्ट करण्यासाठी जे इन्व्हॉल्वमेंट आहे, ॲक्टिव्हिटी जी आहे त्याला वर्क असे म्हणतात, काम याचाच मराठीतून अर्थ. सिनोनिम्स त्याचे समानार्थी शब्द देखील इथे दिलेले आहेत, लेबर, टॉईल, स्लॉग, ड्रजरी, एक्झर्शन एक्सेट्रा. अँटोनिम्स पण दिलेले आहेत त्याचे अपोजिट वर्ड्स, लेजर, रेस्ट. ॲज वर्ब, वर्क हे वर्ब म्हणून वापरलं तर त्याचं मिनिंग काय होणार, टू बी एंगेज्ड इन फिजिकल और मेंटल ॲक्टिव्हिटी. सो अशा पद्धतीने आपण जर सर्च केलं एखादा शब्द तर त्याचे डिटेल्स आपल्याला डिक्शनरीमध्ये असे मिळतात. आणखी काही वर्ड्स बघूया, ऑनलाईन डिक्शनरी मिनिंग्स. फ्रेंड, फ्रेंड हा शब्द जर आपण टाईप केला आणि सर्च केला तर तुम्हाला अशा पद्धतीने सर्चिंग मिळतं. हे आयकॉन आहे, इथे जर आपण क्लिक केलं तर आपल्याला या शब्दाचं प्रोनाउन्सिएशन कसं आहे, उच्चार कसे आहे ते देखील समजतं. फ्रेंड हा शब्द त्याचं फंक्शन काय आहे, तो काय म्हणून वापरला जातो, नाऊन म्हणून वापरला असेल तर त्याचा अर्थ काय होतो, ते सगळे डिटेल्स इथे आपल्याला मिळतील. फ्रेंड, अ पर्सन दॅट यू नो अँड लाईक, नॉट अ मेंबर ऑफ युअर फॅमिली अँड ऑल्सो हू लाईक्स यू. तुम्हाला माहीत असणारा आणि तुम्हाला आवडणारा पण जो तुमच्या कुटुंबाचा सभासद नाहीये आणि ज्याला तुम्ही आवडता असा माणूस आहे, मित्र, दोस्त, असा या फ्रेंड या शब्दाचा अर्थ तुम्हाला डिक्शनरीतून मिळेल. सेकंड वर्ड आहे स्विम. द सेम थिंग इज देअर. इथे तुम्हाला प्रोनाउन्सिएशन मिळेल क्लिक केल्यानंतर. त्यानंतर स्विम हे वर्ब म्हणून वापरलं तर त्याचा अर्थ काय आहे, आणि स्विम हा शब्द वेगवेगळ्या अर्थाने तुम्हाला खाली सुद्धा इथे वापरून दाखवलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण जर एखाद्या शब्दाचा अर्थ माहीत करून घेण्यासाठी तो शब्द त्याचं स्पेलिंग जर टाईप केलं सर्च बॉक्समध्ये इथे तर आपल्याला त्या शब्दाचे डिटेल्स मिळतात. आणखी काही शब्द पाहूयात. कूल ॲडजेक्टिव्ह म्हणून जर आपण वापरलं तर त्याचे अर्थ इथे खाली दिलेले आहेत. त्यानंतर इथे फोनेटिक्स लँग्वेज म्हणजे उच्चारांची जी लँग्वेज आहे किंवा जे फोनेटिक्स फंक्शन आहे ते पण इथे दिलेलं आहे. कूल असं याचं प्रोनाउन्सिएशन आहे. UK, US दोन्ही UK ब्रिटिश आणि अमेरिकन इंग्लिशमध्ये कसा उच्चार होतो या दोन्ही पद्धतीचं विश्लेषण इथे दिलेलं आहे. डेंटिस्ट हा शब्द सेम थिंग्स इथे दिलेले आहेत. प्रोनाउन्सिएशन आपल्याला या आयकॉनवर गेल्यानंतर क्लिक केल्यानंतर समजतं. त्यानंतर डेंटिस्ट नाऊन म्हणून वापरला असेल तर त्याचं मिनिंग्स इथे काय आहे ते देखील सांगितलेलं आहे. आयकॉन हा शब्द त्याचं नाऊन म्हणून वापरला असेल तर त्याचं मिनिंग्स आणि त्याचं प्रोनाउन्सिएशन हे सगळं आपल्याला इथे डिटेल्स दिलेले आहेत. या सर्च बॉक्समध्ये कोणताही शब्द आपण जर टाईप केला तर आपल्याला त्याचे डिटेल्स, तो शब्द कोणतं फंक्शन करतं, म्हणजे तो व्हर्ब आहे की नाऊन आहे की ॲडजेक्टिव्ह आहे की ॲडवर्ब आहे, अशा पद्धतीचे पार्ट्स ऑफ स्पीच त्याचे डिटेल्स येतात. त्यानंतर त्याचा अर्थ, अँटोनिम्स, सिनोनिम्स सगळे डिटेल्स आपल्याला मिळतात. वेट या शब्दाचा अर्थ नाऊन म्हणून असेल तर त्याचा अर्थ, व्हर्ब म्हणून वापरला असेल तर त्याचा अर्थ वाक्यात उपयोग करून देखील दाखवलेला आहे. सो अशा पद्धतीने आपण डिजिटल डिक्शनरीमधून वेगवेगळे शब्द, त्यांचे फंक्शन्स, त्यांचे अर्थ शोधू शकतो. टुडे आय लर्न्ड, काय शिकलो आपण या ॲक्टिव्हिटीजमधून? टू हँडल स्मार्टफोन्स कसा हँडल करायचा, टू डाउनलोड ऑनलाईन डिक्शनरी ॲप, वेगवेगळे डिक्शनरी ॲप्स कसे डाउनलोड करायचे ते शिकलो. टू फाइंड आउट द मिनिंग्स ऑफ वर्ड्स फ्रॉम ऑनलाईन डिक्शनरी, ऑनलाईन डिक्शनरीमधून नवीन किंवा तुम्हाला माहीत नसणारे शब्द कसे शोधायचे ते देखील शिकलो. व्हॉइस टायपिंग अँड स्क्रीन टच टायपिंग, व्हॉइस टायपिंग कसं करायचं, स्क्रीन टच टायपिंग कसं करायचं त्याबद्दल माहिती मिळवली. सो फ्रेंड्स, कीप युअर ऑनलाईन लर्निंग up by using the mobile device or electronic devices. Thank you so much. Please like this video, share to your friends, and of course if you haven't subscribed my channel yet,
Please subscribe it and press the bell icon.